टेक्नॉलॉजी तंत्रज्ञान चा दैनंदिन वापर यूज ऑफ कम्प्युटर टेक्नॉलॉजी इन डेली लाईफ अशा या विषयावर कोशिडगेवार सरांनी माझ्या मते पूर्णतः न्याय दिलेला आहे आणि त्यांनी याच वेळी सांगून टाकलं की आज सर्व पॉझिटिव्ह बोलणार. त्याच्यामुळं आजच्या त्यांच्या व्याख्यानातले सर्व मुद्दे हे पॉझिटिव्हच होते. पुन्हा ते बोलणार आहेत निगेटिव्हवर. जेव्हा केव्हा येतील तेव्हा ते तुम्ही टेक्नॉलॉजी तंत्रज्ञान हे दुहेरी शस्त्र आहे, दुधारी शस्त्र आहे. त्याचा तुम्ही कसा वापर कराल त्याच्यावर सर्व गोष्टी डिपेंड आहेत. टेक्नॉलॉजीचा कशा पद्धतीनं अनुकूल वापर करता येतो, पॉझिटिव्ह पद्धतीनं ते हँडल करता येऊ शकतं. अगदी बुकिंग असेल, पेमेंट असेल, वेगवेगळ्या पदोपदी क्षणोक्षणी त्याचा आम्ही वापर करून आमचं जीवन, आयुष्य, जीवनमान, जीवनातील कष्ट, अननेसेसरी जे परिश्रम आहेत ते कसे कमी झालेले आहेत आणि त्याचा आम्ही वापर करून आपलं जीवन कसं सुखकर बनवलेलं आहे हा मुद्दा, हे थीम त्यांच्या ह्याच्यामध्ये मनोगतात होतं, या व्याख्यानामध्ये होतं. फक्त फरक एवढा आहे की मला असं वाटतं की टेक्नॉलॉजीमध्ये सतत अपडेट राहणं फार गरजेचं असतं. मला असं वाटतं माझ्या माहितीनुसार आपल्या महाविद्यालयामध्ये सर्वात प्रथम कम्प्युटर शिक्षकांपैकी माझ्याकडे आलेलं होतं 2002ला की 3ला. त्यावेळी अपडेट व्हर्जन जे होतं P4 सर, पेंटियम 4. माझा वापर झाला थेसिस बनवण्यासाठी, रिसर्च पेपर तयार करण्यासाठी. म्हणजे ॲज ए टाईपरायटर त्याचा तेवढा फक्त मी वापर केला. त्याच्यामध्ये फार अपडेट मी होऊ शकलो नाही. आणि ज्यावेळी आपण अपडेट होऊ त्याचा खऱ्या अर्थाने म्हणजे ती टेक्नॉलॉजी कालबाह्य होत जाते असं म्हटलं जातं. की असं म्हटलं जातं म्हणण्यापेक्षा हे वास्तव आहे टेक्नॉलॉजीच्या बाबतीत की इतक्या फास्ट गतीनं, इतक्या द्रुत गतीनं त्याच्यात वाढ होत आहे की कधी कधी सकाळची टेक्नॉलॉजी संध्याकाळी आउटडेटेड होते. इतक्या फास्ट त्याच्यामध्ये म्हणजे अपग्रेडेशन चालू आहे, त्याच्यात अद्ययावतपणा चालू आहे. नोकियाचं जे उदाहरण दिलं ते खरोखर नोकिया का म्हणजे हे झाली म्हणजे हद्दपार झालं कशामुळं, तर त्यांनी म्हणजे त्याच्यातले अपडेट स्वीकारलेले नाही किंवा अद्ययावतपणा ठेवला नाही. कोडॅक एकेकाळी कॅमेरा जो होता तो सुद्धा, त्याची सुद्धा अवस्था याच्यासारखी झाली. आणि आता टेक्नॉलॉजी या पद्धतीनं वापर सुरू आहे. चांगल्या पद्धतीनं कशा पद्धतीनं करता येईल हे आपण सांगितलं. आपण सर्वांनी त्याचा अनुकूलच वापर करून घेऊ. कोरोनापासून विशेषतः मोठ्या प्रमाणात त्याचा वापर कशा पद्धतीनं होत आहे. आणि आता इव्हन NEPमध्ये सुद्धा 60-40 ऑनलाईन टीचिंग जे आलेलं आहे त्या सर्व बदलाला, परिवर्तनाला, स्थित्यंतराला आम्हाला सामोरं जावं लागणार आहे. आणि म्हणजे हे टेक्नॉलॉजी हे परिवर्तनच आहे. टेक्नॉलॉजी म्हणजे सतत होणारं परिवर्तनच आहे. ते परिवर्तन आम्ही स्वीकारलं पाहिजे. त्याच्यामुळं कोशिडगेवार सर म्हणत होते किंवा आत्ताही त्यांनी म्हणाले की मला भाषण जमतं की नाही, पण खूप छान पद्धतीनं दिले. हेही परिवर्तन आपण जे सर्वजण म्हणतात की आम्हाला जमत नाही, आम्हाला नको, जे म्हणत आहेत त्यांनी ते ॲक्सेप्ट करावं आणि आपली ही व्याख्यान मला नियमितपणे चालू ठेवावी असं मी त्या सर्वांना आवाहन करतो. दुसरी गोष्ट मला वाटतं आता मी या अध्यक्षीय समारोपापेक्षा जाऊन दुसऱ्या गोष्टी काही आपल्याशी शेअर करू इच्छितो.